माझी देवपूजा झाली, आता इडली खाऊन घ्या. माता पिता भूमता संगोतरा पारा चेतभोजनार होऊन ठेव ज्ञान गुडग मी ज्ञान देवाला दिलेली होते दिले माझ्या मी जातो. कुठे आता एसटी पुढे थांबती कुठे एसटी वहिनी इथं वाटप सुरू होतं, तुम्ही गेल्या, तुमचा चान्स गेला. आता बस पैसे वाटप होते. कुठेतरी कनेक्शन चाले का की दिलं देवाला वाटप हाय तर उगीच म्हणते. मला वाटलं लोकांनी आता बसने म्हणल्यावर मोशीलाच उतरावं लागेल. तर चला आता आपण चाललोय देहूला आणि उद्या आळंदीची ही असती दिंडी असती आणि आज देहूची असती. तर आज आपण देहूच्या दिंडीसाठी चाललोय. ते जागा आहे का मम्मीची छत्री वाऱ्यात. मम्मी काय बस आली सायली जागा नाही बघ तिकडे जागा पूर्ण थांबा थांबा तुम्ही पण येणार आहेत का? बाबा माझी मला येते चारशे बसते का आपण मांडीवर घेतलंय. नाही नाही सांगतो तुम्हाला, तुम्ही मांडीवर घ्या. चालत आहे आम्ही चालत जाऊ रे बाबा. दिल्ली फिरल्या लाव. दिल्ली फिरल्या लाव मी बी. दिल्ली माझ्या नादाला लागू नको दादू तू. आईच्या चाला दादू उतर. नानीच्या आई नानी जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा. खरंच एक वेगळीच काय म्हणतात ऊर्जा असते असं म्हणतात ना लोक. ते खरं आहे बरं का. म्हणजे इथं पोचता क्षणी नदीच्या किनाऱ्यावर किंवा इथल्या आसपास परिसरामध्ये एक छान वाटतं. काय माहिती जादू आहे ही इंद्रायणी नदी. हे माझ्या छोट्या मामीचे पप्पा. ते पण ह्या दिंडीत आले होते, ओळख झाली बघ आमची कशी भारी. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ
दाखवेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना. आणि आम्हाला आता आज जाऊन ते दर्शन होणार नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेरून दर्शन घेतो. हे प्रस्थानच्या आधी आम्ही इथे जेवणार आहे आणि हे प्रसाद आहे ते 2 वाजता ना, तोपर्यंत काहीतरी जेवायचं म्हणून. आणि इथं आपली मेंबर्स दादू, सायली. तुम्हाला सांगते, बरोबर देहूच्या साईडला असे अपार्टमेंट्स आहेत ना, तर त्यांनी ह्या अपार्टमेंटच्या खाली आहे ना वारकऱ्यांसाठी जागा करून ठेवली आहे. म्हणजे इथे येऊन जे दिंड्या प्रत्येकाच्या असतात, गाड्या घेऊन येतात, तिथे लावतात आणि मग तिथं थांबायची व्यवस्था केली. तिथं झोपायचं, खायचं, प्यायचं आणि मग आज प्रस्थानासोबत रवाना. छान सोय आहे, पावसा पाण्याचं काही टेन्शन नाही, काय नाही. आणि असं एक नाही, येताना मला 3-4 अपार्टमेंट लागले आणि प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये असं खाली केलेलं आहे. तसं स्नानाच्या दिंडीमधले लोक इथं आहेत. तर आता वाजलेत 2:30-3 वाजलेत आणि तिकडं तुकाराम महाराजांच्या दिंडीचं किंवा पालखीचं प्रस्थान होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे गर्दी भयानक आहे. आणि इथं माझ्या नानाचे जे काही फ्रेंड्स आले होते त्यांना, म्हणजे ज्या नाना दिंडीत होते ती दिंडीचे लोक इथं आहेत. मग आम्ही सगळे इकडं आलो, त्यांना भेटलो. आता मम्मी नाना सगळेजण एकत्र बोलत बसलेत. मग झालं आता परत तिकडं काय वापस जाणार नाही, कारण का गर्दी तर भयानक असणार आहे. दर्शन वगैरे आम्ही सगळ्यांनी बाहेरूनच घेतलं. तर असा होता आमचा दिवस, दिंडीचा दिवस म्हणू शकताय तुम्ही. आणि इथूनच आता डायरेक्ट रिक्षा भेटते. रिक्षातून मोशी जे स्टॉप आहे तिथं जायचं आणि तिथून राजगुरुनगरला बसने जायचं. तर असा आमची झाला असं दिंडीचा सोहळा उत्सव. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद. बाळमामांच्या नावानं चांगली.